श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या जय गणेश ज्ञानवर्धन अभियानाअंतर्गत मिकांती फॅशन यांच्या सहकार्याने आरी वर्क, फॅब्रिक पेंटिंग व ड्रेस डिझाईन या कौशल्य आधारित कोर्सेस पूर्ण करणाऱ्या सहभागींना प्रमाणपत्र प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमधील कला कौशल्यांना चालना देणे आणि गरजू महिलांना त्यांच्या कलेतून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे। या कार्यक्रमाचे आयोजन शनिवार पेठेतील नवीन मराठी शाळेत करण्यात आले। यावेळी ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, संस्कार वर्ग प्रमुख विजय भालेराव, मंगेश सूर्यवंशी, मेकांती फॅशन डिझाईनच्या संचालिका अंजली पवार, नेहा गुरव आदी उपस्थित होते। यावेळी प्रशस्तीपत्र देऊन विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला। माननीय अध्यक्ष सुनीलभाऊ रासने व प्रमुख पाहुणे महेशभाऊ सूर्यवंशी सर व इतर मान्यवर यांना नमस्कार करून मी माझा अनुभव तुमच्याबरोबर मांडत आहे। 2018ला माझा ड्रेस डिझाईन आणि कटिंग असा कोर्स पूर्ण झाला। त्यानंतर मी लेखीतून कामे करू लागले, पण म्हणावा तसा व्यवसाय जीवन बसत नव्हता। असे करता करता लॉकडाऊनमध्ये 1-1.5 वर्ष पूर्ण वाया गेले। त्यानंतर मी एम्ब्रॉयडरी, आरी वर्क, फॅब्रिक पेंटिंग, फॅशन डिझाईन तसेच वेस्टर्न ड्रेसेस असे डिप्लोमा कोर्सेस केले। 4 ते 5 वर्षानंतर मला म्हणावे तसे यश मिळत नव्हते। मला फक्त स्टिचिंग करायचं नव्हते, तर मला शिकवण्यातही रस होता। त्यानंतर जानेवारी 2025मध्ये माझे बुटीक सगळ्यांना नमस्कार आणि जय गणेश। मी हा फोन दगडूशेठ गणपती ट्रस्टीकडनं बघितला होता एका पेजवर। त्यानंतर माझी आई जॉईन झाली, त्यांचं नाव आहे प्रीती नितीन दळवी, आणि नंतर मी जॉईन झाली, अंजली पवार यांकडे मी जॉईन झाली होती। मॅम इतकं छान शिकवतात की त्यांचं उल्लेख कोणत्याही साध्या सोप्या भाषेत मी करू शकत नाही। आरी मग जे काही असतं बेसिक टू ॲडव्हान्स त्यांनी इतकं सुंदर शिकवलं, जे बाकीच्या कुठल्याही इन्स्टिट्यूटमध्ये शिकवलं जात नाही। त्यांनी त्यांचे प्रोफेशनल आयडियाज हेही आम्हाला सगळ्यांना इतके छान पद्धतीने शिकवले की थ्रेड कसा वरती घ्यायचा, सुई कशी धरायची हे कोणालाच माहिती नव्हतं। माझा पहिला दिवस इतका सुंदर आणि इतका छान गेला की मी कल्पनेच्या बाहेर पण करू शकत नाही की सर्वप्रथम सगळ्यांना जय गणेश। माझं नाव नेहा मोहन गुरव। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि मेकांती फॅशन डिझायनर यांनी मला इथे उभं राहून बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी मनापासून आभारी आहे। मी मेकांती फॅशन डिझायनर इथे आरी वर्कचा कोर्स पूर्ण केला आणि हा कोर्स मला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट यांच्या माध्यमातून पूर्ण करण्याची संधी मिळाली। ही संधी माझ्यासाठी खूप मौल्यवान होती। तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट यांच्या माध्यमातून फक्त हा कोर्स नव्हे तर असे अनेक कोर्स राबवले जातात। त्याचा अनेक विद्यार्थ्यांना, गरजू विद्यार्थ्यांना खूप लाभ होतो आणि ते त्यांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध करून देतात। त्यासाठी ट्रस्टचे मी मनापासून आभार मानते। मी जेव्हा मेकांती फॅशन डिझायनर येथे आरी वर्कचा कोर्स पूर्ण केला तेव्हा मला आरी वर्कची खरी नवी ओळख झाली। आरी वर्कचे वेगवेगळे स्टिचेस, डिझाईन कसं करायचं, साध्या कापडावर कला कशी उभी करायची हे सर्व मला इथे शिकायला मिळालं। तसेच मला या कोर्समध्ये फॅब्रिक पेंटिंग सुद्धा शिकायला मिळालं। मी स्वतः अनेक ड्रेसेसवर चालेल का? नाही चालणार ना। सगळेच डॉक्टर झाले तर पेशंट कोण असणार? त्याच्यामुळे जसं
जर काही आपण 50-100 वर्षापूर्वीचा विचार केला तर समाजामध्ये अशी व्यवस्था होती की वेगवेगळ्या प्रकारचे लोक त्यांचे स्किल्स वापरून आपापल्या पायावर उभी होती आणि त्या सेवा समाजाला देत होती. त्याच्यात कोणी लहान मोठा ज्येष्ठ कनिष्ठ असं काही नव्हतं. तुम्ही जर बघितलं तर अशी व्यवस्था आपल्याकडे होती आणि तो माणूस शेतकरी शेत पिकवून धान्य देत होता. म्हणजे तो कमी दर्जाचा झाला का? नाही. त्याच्यामुळे आपण सगळे रोज जेवतोय खातोय. दुसरा एखादा व्यक्ती कुठली तरी दुसरी, अगदी प्लंबरचं उदाहरण घ्या. प्लंबिंग आपल्याकडे प्रत्येकाकडे नळ आहे, त्यातनं पाणी येतं आणि त्या गोष्टी लागतात आणि तो त्याची सेवा देतो. दुकानदार आहे, दुकान चालवतो आणि त्याच्यातनं वस्तू विकतो. म्हणजे प्रत्येक गोष्ट ही महत्वाची आहे. 10% असेल, 5% असेल, 20% असेल आणि त्यातनं तो त्याचा चरितार्थ चालवतोय, तो त्याच्या पायावर उभा आहे. आता स्किल डेव्हलपमेंटचा विचार केला तर तुम्ही बघा, हे जे सर्व्हिस देणारे लोक आहेत, आता तुम्ही जर सगळीकडचा सर्व्हे केला तर लक्षात येईल हे सगळे लोक या डॉक्टर इंजिनियर पेक्षा जास्ती पैसे कमवत आहेत. तुम्ही तुमचा आढावा घ्या, नेटवर शोधा. याचा अर्थ डॉक्टर इंजिनियर होऊ नये असं नाही आणि ते कमी दर्जाचे असं पण नाही, पण सध्या सर्व्हिसेसला जास्त डिमांड आहे. त्यामुळे तुम्ही स्किल्स देऊन जर अशा प्रकारे काहीतरी आत्मसात केलं, तुम्हाला नोकरी किंवा व्यवसाय सुरू करता येईल आणि जीवनात पुढे जाता येईल. त्याच्यामुळे या स्किल्सचं महत्त्व. आता सुद्धा तुम्ही आपल्या भारताचं धोरण मान्य पंतप्रधानांनी काय सांगितलंय, स्किल इंडिया. कारण असं आहे, आपल्याकडे लोकसंख्या जास्ती आहे आणि बाहेरच्या देशांचा विचार केला लोकसंख्या कमी असल्यामुळे स्किलवाली माणसंच नाही आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे समजा उदाहरणार्थ जर्मनीमध्ये तुम्ही गेला तर तिथे नळ रिपेअर करायला प्लंबर अवेलेबल नाहीये. तो म्हणतो जो आहे तो सांगतोय मी तुमच्याकडे प्रॉब्लेम बघायला 15 दिवसांनी येईल. अशी परिस्थिती आहे प्रत्येक बाबतीत. उदाहरण म्हणून मी सांगितलं अशा प्रकारच्या कडे. आता मी आता सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा संचालक आहे आणि आमच्याकडे अशा वेगवेगळ्या प्रकारचे लोक येत असतात. आमचे संस्कार वर्गाचे सर्वसामान्य प्रशिक्षक. आता विजयरावांनी जे सांगितलं की आपल्या भारतामध्ये अनेक संधी रोजगाराच्या. आता रोजगार मिळत नाही असं परिस्थिती होणं स्वाभाविक आहे, कारण आपल्या देशाची लोकसंख्या खूप मोठी आहे. परंतु त्यांनी आता परदेशातली काही उदाहरणं जी दिली त्या उदाहरणांवरनं आपल्या देशाचं जे ॲव्हरेज वय आहे हे 28 आहे. त्यामुळे आपल्या देशामध्ये तरुणांची संख्या जास्त मोठी आहे आणि कम्पॅरेटिव्ह जपान, चायना किंवा या युरोप कंट्रीज आहे त्यांची वय ही पुढे गेलेली आहे. त्यामुळे त्यांना अनेक समस्या भविष्यात येणार आहेत आणि या संपूर्ण जगाला रोजगाराची आपल्याकडनंच पुरवठा होणार आहे भारताकडनं. त्यामुळे आपल्याला रोजगाराची चिंता करायची गरज नाही, पण आपल्याला स्किल्स येणं फार गरजेचं आहे. जसं आता आंबेडकर यांनी सांगितलं की 140 कोर्सेस आहेत आपल्याला उपलब्ध दगडूशेठ स्किल्सचे, तर आपण त्याचा लाभ घ्यावा. आता यांनी आरीवर्कचा सगळा उल्लेख केला, पण इतरही अनेक कोर्सेस आहेत जे तुम्ही ग्रॅज्युएशन जरी घेतलं तरी तुम्हाला स्किल आलं पाहिजे. अगदी IT इंजिनिअरिंग केलं तरी त्याला लगेच जॉब मिळत नाही, फार कमी लोकांना मिळतो. सब्जेक्ट टू त्या स्किल्स तुम्हाला आले पाहिजे. त्याचे वेगळे कोर्सेस असतात, ते आल्यानंतर तुम्हाला प्लेसमेंट लगेच मिळते. म्हणजे ज्यांना शिक्षण त्यांचं झालेलं नाहीये त्यांच्यासाठी देखील दगडूशेठच्या प्लॅटफॉर्मवर अनेक कोर्सेस आहेत. ज्या आमच्या माता भगिनी आहेत त्यांच्यासाठी देखील अनेक कोर्सेस आहेत की जेणेकरून त्यांच्या रोजगाराला त्यांना हातभार लागावा, त्यांच्या उदरनिर्वाहाला रोजगार उपलब्ध व्हावा आणि खऱ्या अर्थाने आपण सगळे स्वयंपूर्ण आणि आत्मनिर्भर व्हावे या दृष्टीने. या बातमीचे संकलन संजय कुलकर्णी यांनी केले.